नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले। रिचा टूर्सच्या माध्यमातून मानसरोवरातील सागा येथे गेलेले 53 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती। तर घाबरू नका, शासन तुमच्या सोबत। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हीसीद्वारे नागरिकांशी संवाद। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार। एमपीएससी कार्यालयात देवाणघेवाण झाल्याची तपासात माहिती समोर। सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याने प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवला। पेपरफुटीची इनसाइड स्टोरी TV9च्या हाती। एमपीएससी पेपरफुटीवरून राजकारण करणं अयोग्य। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच। पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोप। सुनील गाडवे रोहित पवारांचा राईट हँड। फोटो दाखवत भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप। समोर येऊन खुलासा करण्याचं रोहित पवारांना आव्हान। प्रकाश सुर्वेंकडून आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वादात। भोजपुरी गाण्यावर महिलांना नाचवलं, अखिल चित्रे यांची टीका। शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यावर नृत्य झाल्याचा आरोप। पावसाळा संपत आला तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप नाही। युद्धामुळे छत्री देऊ शकलो नाही, प्रशासनाचं अजब स्पष्टीकरण। प्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरत कारवाई करण्याचा शिक्षण समिती अध्यक्षांचा इशारा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चेची मागणी। लोकसभेतील राज्यनिहाय सध्याची सदस्य संख्या पुढील 25 वर्षांसाठी 543 कायम ठेवण्याची विनंती। जेवण करून उपोषण करा, मीही उपोषणात चोरून खायचो। आदिवासी विद्यार्थ्यांना आंदोलनाची मंत्री नरहरी झिरवाळांकडून खिल्ली। हा विद्यार्थ्यांचा अपमान, वाचाळ मंत्री म्हणत अंबादास दानवेंची झिरवाळांवर टीका। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच। 15व्या दिवशीही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। काही आंदोलकांची तब्येतही बिघडली। 2 दिवसात मंत्रालयात बैठक घेऊ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन। महायुती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत। सरकारनं मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कुणीच केलं नाही। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक हुंडाबळी। वाकडच्या उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं आयुष्य संपवलं। भावाच्या फिर्यादीवरून पती, सासू सासरे आणि दिराविरोधात तक्रार। माहेरच्या संपत्तीत हिस्सा माग म्हणून शारीरिक छळ केल्याचा आरोप। जळगावात पती पत्नीनं 2 मुलींसह जीवन संपवलं। अमळनेर तालुक्यातील ठाकरखेडा येथील घटना। घटनेपूर्वी चौघेही रेल्वे ट्रॅक जवळ रात्रभर रेल्वेची वाट पाहत होते। कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती।